नमस्कार मित्रांनो, पॅथवेमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आज मी आपणास दाखवणार आहे Google ड्राईव्हच्या संदर्भात. Google ड्राईव्हमध्ये माझं ड्राईव्ह फुल झालेलं होतं. त्या संदर्भात मी पेमेंटसाठी बँक अटॅच केलेली होती आणि काही कारणास्तव ते पेमेंट डिक्लाइन झालं आणि माझं ते Google ड्राईव्ह हे झालेलं नाही. तर अशा परिस्थितीमध्ये पेमेंट डिक्लाइन झालं असेल तर मेसेज कशाप्रकारे आपल्याला किंवा त्याचं मेल कशाप्रकारे दिसून येतं ते मी आपणास आज दाखवणार आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला आहे पेमेंट डिक्लाइन्ड फॉर Google वन सबस्क्रिप्शन, जे की सबस्क्रिप्शन होतं माझं एक, ते त्या संदर्भात सब्जेक्ट. खाली आहे Google प्ले बिल, ते जे माझं बिल होतं ते ₹210 होतं आणि त्याचा ड्यू होता ऑन मार्च 2022. त्यानंतर त्याच्यामध्ये खाली 2 ऑप्शन असतात, एक रिमाइंड मी, परत मला ही गोष्ट आठवण करून द्यायची असेल तर, आणि साईडला ऑप्शन आहे पे बिल, म्हणजे मी जर आता लगेच पे तयार असेल ₹210 करण्यासाठी तर ते ॲक्टिवेट होऊ शकतं. त्यानंतर त्याच्या खाली आहे बेस्ड ऑन 2 मेल्स आलेले आहेत आणि त्यानंतर युअर सबस्क्रिप्शन विल बी कॅन्सल, जे की पेमेंट न झाल्यामुळे अशा प्रकारचा आपणास मेसेज दिसून येतो. अपडेट पेमेंट करा म्हणून त्यांचा मेसेज आहे. हाय श्रीनिवास, युअर पेमेंट फ्रॉम UPI QR कोड वॉज डिक्लाइन्ड. आणि अशा प्रकारे मेसेज आहे. अमाऊंट ड्यू 210 आहे, फिक्स 22 मार्च 2026. तर थोडक्यात यावरून आपणास असं निष्कर्ष येतो की पेमेंट जर डिक्लाइन झाला असेल तर निश्चित असा प्रकारचा मेसेज Googleतर्फे आपणास मेलवर येऊन जातो. आणि त्या अंतर्गत जर डिक्लाइन झाले असेल आणि परत पेमेंट करायचं असेल तर तिथं अपडेट पेमेंटचे ऑप्शन आहे. त्या ठिकाणी आपण अपडेट करून पेमेंट करू शकता. धन्यवाद.